या वर्षाचा या सीझनचा पहिला अवॉर्ड फंक्शन आहे आणि इतका भव्य नावाप्रमाणे बिग एंटरटेनमेंट अवॉर्ड्स आहेत आणि ETVची याला साथ आहे. खूप जास्त एक्सायटेड आहे. क्या मोठ्या आणि दिग्गज सिंगर्स बरोबर आहे त्याचा मला खूप आनंद आहे. श्रेया घोषाल, बेला शेंडे, हंसिका अय्यर, मिहिरा जोशी सारख्या सिंगर्स बरोबर आज मला नॉमिनेशन आहे. त्याची खूप एक्साइटमेंट आहे. कुठलंही अवॉर्ड कलाकारासाठी मोठंच असतं, त्याच्यामुळे अशा प्रकारची अवॉर्ड फंक्शन्स होऊन त्यांच्या कलागुणांचं चीज केलं जावं. कारण नुसतं काम करून आणि नुसती लोकांची शाबासकी मिळवून उपयोगाचं नसतं. एस्पेशली नवीन कलाकाराला त्याचे एक चांगली पावती एवढ्या मोठ्या FM सारख्या दिग्गजांकडनं मिळणं हे त्या कलाकाराच्या आयुष्यातली खूप मोठी गोष्ट असते. एक्साइटमेंट किती आहे तुम्हाला दिसतेच आहे ना, त्याच्यावर मी आणि काय वेगळं बोलणार. पण मराठी अवॉर्ड फंक्शन्सना एक मोठं स्वरूप यायला लागलं आहे हळूहळू. हिंदीच्या तोडीचं एक दिवस ते हिंदीच्याही पुढे जाईल याची मला खात्री आहे. माझा जस्ट आता डान्स झाला आणि माझ्या फेवरेट म्युझिक कंपोजर्स अजय अतुल यांच्या गाण्यांवर मी परफॉर्म केलं. मोरया आणि देवा श्री गणेशा खूप खूप मस्त वाटतं. एक स्टेपसुद्धा चुकलो नाही मी आणि खूप खूप मजा आली. खूप इंटेन्स आणि एनर्जेटिक डान्स होता. सॉलिड एक्साइटमेंट आहे कारण दुनियादारी फिल्मची सगळी टीम आम्ही एकत्र आलो आहेत आणि फिल्मला नॉमिनेशन्स आहेत, म्युझिक डायरेक्टर्सला नॉमिनेशन्स आहेत. सो रिअली हॅपी आणि फिंगर्स क्रॉस सगळे अवॉर्ड्स. आम्ही फिल्म्स बनवायच्या आधीपासून असं ठरवलं होतं की अवॉर्ड्स डोक्यात नाही ठेवायचे. यावेळी आपण चांगली फिल्म बनवायचा प्रयत्न करू. तर आम्ही चांगली फिल्म बनवायचा जेन्युअनली प्रयत्न केला आणि आय थिंक दॅट इज रिअली वर्किंग. सो आता जे काही अवॉर्ड्स आहेत, नॉमिनेशन्स आहेत, सो दे आर कॉम्प्लिमेंटरी, दे आर बोनस असं मी म्हणेन.